आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। महाड शहरातील भाजी मार्केट या परिसरात सार्वजनिक शौचालय आणि मुतारी नसल्या कारणाने व्यापारी व नागरिकांची मोठी अडचण होत आहे। एक महिना उलटून गेला तरी भाजी मार्केटमधील मुतारी किंवा शौचालय उपलब्ध नसल्या कारणाने खरेदी करण्याकरिता दररोज येणाऱ्या हजारो लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे। यामध्ये खरी गैरसोय होते ती म्हणजे महिलांची। महिला वर्गाला मात्र या मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो। अनेक वेळा व्यापारी वर्गाने प्रशासनाशी मागणी करून देखील आजही महाड भाजी मार्केटमधील मुतारी किंवा शौचालय नसल्याची परिस्थिती पाहायला मिळते। मात्र याच परिस्थितीकडे प्रशासन दुर्लक्ष करतो एवढं नक्की। आज अनेक वर्ष झाली महाड भाजी मंडई एक आम्हाला इमारत चांगली होती। त्याच्यामध्ये महिलांसाठी सुविधा होत्या, पुरुषांसाठी सुविधा होत्या, इथल्या व्यापारी वर्गासाठी सुविधा होत्या, इथले टेम्पो धारक आहेत त्यांच्यासाठी सुविधा होत्या। पण आज ती सुविधा राहिली नाही। अनेक वर्ष आम्ही मागणी करत असताना ह्या ज्या लघवी करण्याकरता मुताऱ्या मिळाल्या शासनाकडनं, पण त्याही वाईट अवस्थेत आहेत। आणि त्याचा जो रोष आहे ह्या बिल्डिंगमुळे, इतरांमुळे, म्हणजे काही इतर रहिवासी आहेत त्यांच्यामुळे हा रोष आम्हाला सातत्यानं त्या रोषला सामोरं जावं लागतं। तर शासनाकडे आमची हीच विनंती राहील की इथे चांगल्या पद्धतीची एक सुलभ शौचालय व्हावं। आणि आज व्यापाराला समजा जर का लघवीला जायचं असेल, कुठल्या विधीला जायचं असेल तर जायचं कुठे? अनेक वर्ष आज इथे लघवीला येणारी मंडळी आहे की जी मार्केटला येतात आणि त्याच्यानंतर लघवी करता इथे येतात। पण आज गैरसोय झालेली आहे, बऱ्याच पुरुषांची गैरसोय झालेली आहे। आणि कुठल्याही पुरुष किंवा कुठलाही सामान्य नागरिक आज ज्ञात आहे तो उघड्यावरती जायला मागत नाही, पण दुसरा पर्याय नसल्या कारणामुळे त्याला आज इथे जावं लागतं। आज अनेक वर्ग आहेत, व्यापारी वर्ग आहेत, आज भाजीवाले आहेत की त्यांनी या लघवीला जायचं कुठे? आणि जर का शासनाने ह्या सुविधा पुरवल्या नाहीत तर वारंवार असणारे बाजूला रहिवासी आहेत ते वारंवार तक्रार करतात। आम्ही नगरपालिकेकडे लेखी तक्रार करून सुद्धा आजपर्यंत इथे मुतारीची सोय झाली नाही। सोय झाली होती पण ती पूर्णतः उद्ध्वस्त झाली, खराब झाली। आणि त्याच्यानंतर नगरपालिकेने तिथे कुठल्याही प्रकारची मुतारी तिथे बांधलेली नाही। काही नगरसेवक आले, त्यांनी मध्यस्थी केली, बंटी पोटफोडे मध्यंतरी आले होते आणि शासनामार्फत त्यांनी प्रयत्न केले। त्यांनी सांगितलं 10 ते 12 दिवसामध्ये तुम्हाला इथे सगळे सुलभ शौचालयाची व्यवस्था आम्ही करून देतो। आता आम्ही त्या गोष्टीची वाट पाहतोय की नगरपालिका कधी ती सुलभ शौचालयाची व्यवस्था आमची करते। इथे भाजी मार्केटमध्ये महाड नगरपालिका तर्फे 2 सुंदर मुतारीचं बॉक्स दिलेले होते। त्याची सोय पण चांगली होती, त्याला फ्लश वगैरे सगळं होतं। त्याच्यानंतर त्याचा वापर झाला, बऱ्याच लोकांना त्याचा फायदा झाला। पण कालांतराने त्याचं काय म्हणतात ना, ते ओपन असल्यामुळे तिथं काही दुरुपयोग पण करण्यात आलेला आहे रात्रीच्या वेळी। दुसरी गोष्ट अशी की त्याच्यानंतर त्याचे जे सपोर्टिंग लेग्स असतात ते लेग्स नादुरुस्त झाले होते, त्यामुळे त्याचं टील झालं होतं। म्हणजे ते प्रॉपर आतमध्ये माणूस उभा राहायला पण भीती वाटत होती, एका साईडला वर तोल जायचा। त्यानंतर मग ते बादच झाले टोटली। मग त्यानंतर मग व्यापारी म्हणा किंवा इकडचे जे व्यापारात येणारे ग्राहकांसाठी पण तिथे एक सोय होती, ती बंद झाली। याबद्दल आता तुम्ही प्रशासनाला आमचं म्हणणं काय आहे की तिथेच परत त्यांनी अशाच प्रकारची मुतारी आणि जरा भक्कम बेस करून जर त्यांनी केली तर सगळ्यांची सोय होईल। मुतारी नसल्या कारणाने काय खूप लोकांची गैरसोय होते। इथे येणारे जे लांबून जे ग्राहक आहेत त्यांना तर लघवीसाठी खास करून महिला वर्ग यांच्यासाठी खूप धावपळ करावं लागते, कारण का इथे दूरपर्यंत शिवाजी चौक सोडल्यास इथे कुठेच मुतारी नाही। त्यामुळे या विभागात मुतारी व्हावी जेणेकरून इथल्या लोकांना किंवा इतर येणाऱ्या आजूबाजूच्या गावाच्या लोकांना कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये, त्यासाठी लवकरात लवकर मुतारी होऊन बाकीच्या ज्या बिल्डिंगवाल्यांना किंवा इतरांना जो त्रास होतोय तो थांबावा। ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड।